नमस्कार. आपण बघत आहात IBA5 न्यूज चॅनल. त्यात आपलं स्वागत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये महायुतीला भरभरून विजय प्राप्त झाला, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 26 प्रमाणे मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असते. मतदानासाठी 3 प्रकारचे साहित्य असतात. एक कंट्रोल युनिट, ज्याला आपण EVM म्हणतो. दुसरं असते व्हीव्हीपॅट. तिसरं असते बॅलेट युनिट. कंट्रोल युनिट मध्ये EVM मेमोरी चिप ही वन टाइम प्रोग्राम आहे. EVM चे महत्वाचे 4 भाग आहेत. त्यामध्ये पहिला आहे डिस्प्ले सेक्शन, दूसरा है कंडेन्सेट सेक्शन, तिसरा कंडेन्सेट सेक्शन मध्ये 2 भाग असतात. त्यामध्ये कंडेन्सेट सेक्शन, दुसरा आहे बॅटरी, असे 2 सब सेक्शन असतात. तिसरा आहे रिझल्ट सेक्शन, आणि रिझल्ट सेक्शनच्या वरच्या सेक्शनचा दरवाजा उघडल्यावर क्लोज हे बटन दिसते. त्याचबरोबर दुसरा दरवाजा उघडल्यावर रिझल्ट, प्रिंट, क्लिअर असे 3 बटन दिसतात. टोटल बटन दाबल्यावर दर 2 तासांनी मतदानाची आकडेवारी घ्यावी लागते, आणि तो फॉर्म असतो 17. निवडणूक मतदान संपल्यावर फॉर्म नंबर 17C भरून प्रत्येक एजंटला एक प्रत त्याची द्यावी लागते. ज्या दिवशी मतमोजणी होते त्या दिवशी 17C आणि एजंटला दिलेला तो 17C त्याचा ताळमेळ घ्यावा लागतो, आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरू होते. तर महाराष्ट्रामध्ये जे भरभरून महायुतीला विजय प्राप्त झाला, ज्यामध्ये महाविकास आघाडीचा दारुण प्रभाव झाला, यात काही शंका नाही. मतदारांनी एका बाजूनी आपला कल दाखवला, त्यात कोणालाच शंका नाही. परंतु काही ठिकाणी असं बघायला मिळतं की जेव्हा मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली, तर पहिल्याच राऊंड मध्ये जे सामोर गेले ते शेवटपर्यंत सामोरच राहिले, आणि जे मागे होते ते मागच राहिले. येथे एक प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक बूथवर एका बाजूला मतदान होणं ही एक चिंतेची बाब आहे. मी जेव्हा वयात आलो, मतदान केलो, मी जिथं मतदानाच्या पेट्या उघडल्या तिथं बाहेर जाऊन ऐकलो, पण बूथ वाईज कोणी मागं राहायचा, कोणी पुढं राहायचा, कोणी मागं राहायचा, कोणी पुढं राहायचा. परंतु ह्या ज्या कॅम्प्युटरच्या युगामध्ये आपण एक नवलच बघत आहोत की जो एखादा उमेदवार त्याला मिळालेले मत सुरुवातीपासून जे सामोर गेले ते शेवटपर्यंत मागे राहिले नाही. मित्रांनो, गोष्ट अशी आहे की मतदान सुरू होण्याच्या पूर्वी कमीत कमी 90 मिनिटे आधी मॉकपोल होतो, ज्यामध्ये उमेदवाराचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि त्यांच्या समोर मॉकपोल होतो. आता मॉकपोल काय आहे, त्या बूथवर बसणाऱ्या प्रतिनिधींना तेवढी माहिती नसते. मला सांगायचं आहे की जर प्रतिनिधी तिथं गेला नाही तरी पण निवडणूक कर्मचारी, प्रिसाइडिंग ऑफिसर त्याची 15 मिनिट पाहतात, कारण की मतदान हे
थांबवता येत नाही आणि मॉकपोल होते. पण तो मॉकपोल घेताना काय काय काळजी घ्यावी याची फारशी माहिती प्रतिनिधींना देण्यात येते की नाही. मी कोणावर बोट उचलत नाही, निवडणूक कर्मचाऱ्यांनी दिलाच असतील तसं त्यांनी प्रेसिडाईंग ऑफिसर जो आहे त्यांनी त्याचं ऑफिशियल रजिस्टर भरला असेल. तर इथं सांगण्याची गोष्ट म्हणजे अशी की ते ईव्हीएम आहे, व्हीव्हीपॅट आहे आणि बॅलेट युनिट आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रतिनिधीकडून 7 मतं प्राप्त करून घ्यायची आहेत. 7 मतं प्रतिनिधींनी किंवा तिथं उपस्थित असलेले जे कोणी असतील ते 7 मतं त्याच व्यक्तीला दिलं की नाही, त्यांची जे बॅलेट पेपर मधून ती चिठ्ठी निघते त्या चिठ्ठीमध्ये बरोबर आहे की नाही हे तपासून घेणं फार गरजेचं असतं. त्यानंतर पुन्हा 50 मत काढावा लागतात. असे एकूण 57 मत काढावा लागतात. ते बरोबर आहे की नाही हेही तपासून पाहावं लागतं. आणि त्यांच्याकडे जी पिशवी मिळते काळ्या रंगाची त्याच्यावर पेपर सील करून बाजूला ठेवावं लागतं. ही प्रक्रिया राबवताना व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट याची कशी काळजी घ्यावी हे प्रतिनिधींना समजवले जाते मॉकपोल मध्ये. त्याचप्रमाणे एक व्हीव्हीपॅट ज्याच्यामध्ये आपण मत मारतो आणि आपला जो वोट त्याची पावती जो आपल्याला दिसते त्याच्या मागे व्हीव्हीपॅटच्या मागे एक नॉन म्हणून एक बटन असते. ती जर कधी आडवी राहिली तर ती पावती पडत नाही आणि सरळ राहिली की ती पावती पडते. परंतु जेव्हा मतदान संपतो, आता यावेळेस 6 वाजे मतदान संपला, त्यावेळेस बरोबर व्हीव्हीपॅट चॅनल बंद करण्यात आला होता की नाही. इलेक्ट्रॉनिक मशीनला दोन्ही बाजूला शील लागले असतात. ते शील प्रत्येक जागी असतील असे मी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे मतदान संपल्याच्या नंतर शील कसं बंद करायचं, इलेक्ट्रॉनिक मशीनला कसं बंद करायचं हे निवडणूक कर्मचाऱ्यांना माहित आहे. परंतु ते शील बरोबर होतं की नाही हे मतपट्ट्या उघडण्याच्या आधी प्रतिनिधींनी बघितले की नाही, आणि बघितल्या असतील तर काय त्यांच्या त्रुट्या दिसून आल्या की बरोबर होत्या यात काही शंका नाही. बोलण्याचं तात्पर्य की महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीला जे एका बाजूने जनतेचा कौल मिळाला तो मतदान आहे. कौल गेला त्याच्यासाठी काही दुमत नाही. परंतु काही बाबी आहेत ज्यात शंका निर्माण होते. शंका निर्माण अशी की जर एखादा गाव आहे, गावामध्ये एका बाजूला एका पक्षाचे मतदार होऊ शकत नाही आणि कुठं कुठं झालेलं आहे हे माझ्या निदर्शनास आलेलं आहे. म्हणजे बोलण्याचं तात्पर्य असं की त्या गावामध्ये एकदम फार कमी मतं मिळणं आणि सुरुवातीपासून मतमोजणीला सामोरे जाणं हे शंका निर्माण होण्यासारखी बाब आहे. जर असं या पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला असेल
तर प्रत्येक जे उमेदवार विधानसभेला उपस्थित असतील, ज्यांचा दारुण पराभव झाला असेल, त्यांनी हार मानू नये. कारण की आपण बघतो इमर्जन्सीच्या काळामध्ये काय झालं होतं, त्यानंतरचाही काळ तुम्ही बघितला असाल 80चा, म्हणजे परिस्थिती सारखी नसते. परंतु या विज्ञानच्या युगामध्ये काही सांगता येत नाही काय कोणत्या वेळेस काय होईल. कारण की मनुष्य हा चंद्रावर जाऊन ठिकलेला आहे. आजही चंद्रावर सुनीता विलियम्स परतल्या नाही. कसं जीवन जगत असतील, कुठून त्यांचा रिमोट कंट्रोल आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. म्हणजे काय होऊ शकत नाही हे सांगण्यासारखे बाब नाही आहे. जे जिंकतात त्यांना वाटते कि भाई महाराष्ट्र में यदि महायुति वन साइड आई तो झारखंड में क्यों नहीं हुआ ऐसा. तर त्यांना मी सांगू इच्छितो, यासाठी तुम्हाला खूप विचार करावा लागेल, गहन विचार करावा लागेल की का असं होतं. कितीतरी माननीय सुप्रीम कोर्टाच्या तज्ञ वकिलांनी यावर आंदोलन केलं की तुम्ही फुलीवर निवडणुकी घ्या. पण ईसीआय म्हणायला तयार नाही. जर जो माणूस चोरच नसला तो मैदानात जेव्हा उतरतो तो घाबरत नाही. कारण जो भी हो जाए, जब मेरे में किसी चीज का फर्क नहीं है, किसी प्रकार का दाग नहीं है, तो मैं क्यों डरू. आणि तो मागे पुढे पाहत नाही. परंतु आपल्या देशामध्ये असं होताना दिसत नाही. कारण की डिक्टेटरशिप, ज्याला आपण हुकुमशाही म्हणतो, ही हुकुमशाही आज या देशामध्ये सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट एक अजून आठवलेली आहे की भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये अटल बिहारींनी कर्मचाऱ्यांची जी पेन्शन बंद केली ते आजही बंदच आहे. निवडणुकीच्या पूर्वी 2023 ला महाराष्ट्राच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं, परंतु आंदोलन विफल झाला. कर्मचाऱ्यांना भरभरून मनामध्ये राग होता. वाटत नव्हतं की बॅलेट पेपरचे वोट भारतीय जनता पार्टीला जातील. म्हणजे काय नवल वाटते माणसाला की कोणता असा सरकारी कर्मचारी आहे की त्याला वाटत नाही की मला पेन्शन पाहिजे. आणि आमचे फडणवीस साहेब पेन्शन द्यायला अजिबात तयार नाहीये. तरी पण कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीला पोस्टल वोट दिलं. यातही एक शंका निर्माण होते. नाना पटोले सारखे माणसं फक्त 200 काही मतांनी जिंकतात, याच्यामध्येही एक शंकाच निर्माण होते. त्यांनी रिकाउंटिंग केली. आधी हरले म्हणून आपण सगळ्या न्यूजला पाहिलं. नंतर रिकाउंटिंग झाली, 200 काही मतांनी ते जिंकले. त्यासारखं चिंतेची बाब आपण म्हणू शकतो की या महाराष्ट्रात देवाचे देव बच्चू कडू सारखे माणसं हरले कसे, ही मोठे एक चिंतेची बाब आहे. तर जे उमेदवार
हरले असतील, हार मानू नका आणि तुम्हाला संधी या भारतीय संविधानाने दिलेली आहे. जर तुमच्यामध्ये शंका निर्माण असेल तर 15 दिवसाच्या आत तुम्ही कोर्टाकडे धाव घेऊ शकता. कारण कोर्टाकडे धाव घेतल्याच्या नंतर जज हे निवडणूक अधिकारी म्हणजे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी जे असतात, ज्याला आपण जिल्हाधिकारी कलेक्टर म्हणतो, त्यांच्याकडे नोटीस पाठवून तो विभाग, त्या विभागातील जेवढ्या मसनी आहेत, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ते सील करून ठेवतात. तर बोलण्याचं तात्पर्य हे की आता कोणत्याही माणसाने, स्त्री असो किंवा पुरुष, जर असं या देशात चालत राहिलं, वन नेशन वन इंडिया, बरं आहे बाबा, लोकशाही धोक्यात आहे. निवडणुका पुन्हा होतील की नाही, किंवा राजेशाहीचा राज सुरू होईल हे काही सांगता येत नाही. आणि आता खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. बघत रहा IVA5 न्यूज चॅनल. पुन्हा मी तुम्हाला भेटणार नवीन गोष्टी घेऊन. धन्यवाद.